नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण सायन्स 2 या विषयाबद्दल बोलणार आहोत। याच्यामध्ये टोटल 10 चॅप्टर आहेत। 10 चॅप्टरमधले आपल्याला 60 मार्काला विथ ऑप्शन धडे येणार आहेत आणि ओरिजिनल मार्क्स आहेत 40 मार्क। 40 पैकी कोणत्या धड्याला आपल्याला जास्त महत्त्व द्यायचं आहे, कोणत्या धड्याला आपल्याला कमी महत्त्व द्यायचं आहे ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत। तर पहिला धडा आहे त्याला विथ ऑप्शन 5 मार्क आहेत, नंतर दुसरा धडा आहे त्याला विथ ऑप्शन 6 मार्क आहेत, तिसरा धडा त्याला 7 मार्क आहेत, चौथा धडा 7 मार्क आहेत, पाचवा धडा 6 मार्क आहेत, सहावा धडा ॲनिमल क्लासिफिकेशन त्याला 6 मार्क आहेत, इंट्रोडक्शन ऑफ मायक्रोबायोलॉजी 7वा धडा त्याला 6 मार्क आहेत, सेल बायोलॉजी 6 मार्क आहेत, सोशल हेल्थ 6 मार्क आहेत आणि 10वा धडा 3 मार्क आहेत। याला हे झालं तर आपल्याला कोणत्या धड्याला जास्त महत्त्व द्यायचं आहे। तर आपला जो तिसरा धडा आहे 7 मार्काला, चौथा धडा आहे 7 मार्काला, पाचवा आणि 6वा हे 4 धडे आहेत। याच्यामध्ये 14 अधिक 12 26 मार्क आपले इथंच झाले। जास्त क्वेश्चन या 4 धड्यामधलेच येतील, इतकं लक्षात ठेवा। कारण की गिव्ह रिझनला हा एक धडा आहे ॲनिमल क्लासिफिकेशन आणि टुवर्ड्स ग्रीन एनर्जी, या दोघांचे जास्त येतात गिव्ह रिझन। नंतर मेन्स्ट्रुअल सायकल, असेक्शुअल रिप्रोडक्शन यातले जास्त येतात याच्यामध्ये। नंतर इंट्रोडक्शन ऑफ मायक्रोबायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी हे धडे याचे युजेस आहेत, युजफुल काय काय आपल्याला त्यासाठी इम्पॉर्टंट आहेत। नंतर सोशल हेल्थ, डिझास्टर मॅनेजमेंट हे 2 धडे आहेत। याच्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंट, टेररिस्ट अटॅक झाला, वॉर झाला, अर्थक्वेक झाला, या टाईपचे क्वेश्चन आहेत, तेव्हा तुम्ही काय कराल ते तुम्हाला सांगायचं आहे। सोशल हेल्थमध्ये वॅक्सिन वॉर चालू होता आपला, वॅक्सिनबद्दल माहिती आहे, मायक्रोबायोलॉजी त्याबद्दल आहे, हेरिडिटी इव्हॉल्युशन त्याच्यामध्ये लॅमार्किझम, डार्विन्स थेरी ते इम्पॉर्टंट टॉपिक आहेत। गिव्ह रिझन आता जसं सांगितलं की चौथ्या धड्यातला गिव्ह रिझन फिक्स येतो सायन्स 1ला, त्या टाईपमध्ये आपल्याला 5वा 6वा या दोघांमधले गिव्ह रिझन फिक्स येतात, म्हणजे येतातच। दुसरा तिसरा 5वा 6वा गिव्ह रिझनसाठी हे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत। दुसरा तिसरा 5वा 6वा ज्या धड्यातले स्टार केलेले गिव्ह रिझन आहेत त्याच धड्यातले येतील, वेगळं काही येणार नाही याच्यामध्ये। तर आपण असं टॉपिक वाईज केलेलं आहे की कोणत्या धड्याला आपण चॅप्टर वाईज वेटेज बघितलेलं आहे आपल्या सायन्स 2चं। हे धडे खूप इम्पॉर्टंट आहेत, यावेळेला तुम्ही जास्त महत्त्व द्या आणि यांचा जास्त अभ्यास करा। कोणता धडा तर तिसरा, चौथा, 5वा, 6वा आणि 7वा हे धडे तुम्ही जितकं जास्त कराल त्यामुळे तुमचा 50 to 60% सिलेबसच कवर होतो आहे याच्यामध्ये। तुम्हाला या धड्यांना जास्त महत्त्व द्या। व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।